मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चर्चा केलेली होती। आता त्यावर आजच्या मेळाव्यामध्ये ज्यावेळेस ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्याच्यामध्ये त्याची परिणती आपल्याला कळणार आहे की कालच्या बैठकीमध्ये अमित शहा यांच्याकडे काय काय ठोस माहिती मिळालेली होती आणि त्या आधारे आज काय महाराष्ट्रातील जनतेला, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं जातं। अगदी तर ही दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। साईंच्या चरणी ते नतमस्तक होत आहेत। त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि इतरही भाजपचे नेते हे उपस्थित आहेत। कालपासूनच अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि आज शिर्डी इथं विविध कार्यक्रमांना देखील ते उपस्थित राहणार आहेत। यामध्ये प्रामुख्यानं कोपरगाव इथल्या सहकार आणि शेतकरी मेळाव्याला देखील अमित शहा हे संबोधित करणार आहेत। तर शिर्डी इथं साईंचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा हे पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती अशा पुतळ्याचं अनावरण देखील करणार आहेत। त्या कार्यक्रमाला देखील ते उपस्थिती लावणार आहेत। त्यामुळे एकूणच अमित शहांचा हा महाराष्ट्र दौरा आताच्या या सगळ्याच परिस्थितीच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातोय। तर अगदी काहीच वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर भाजपचे नेते हे साई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता मुख्य गाभाऱ्यामध्ये अमित शहा हे साईंच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। साईबाबांच्या चरणी ते नतमस्तक होऊन साईंची पूजा देखील करतात आणि याच संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी नितीन ओझा यांच्याकडून। नितीन, अमित शहा हे आता साईंच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन हे सगळे साई मंदिरात पोहोचलेले आहेत। द्वारका माईतलं दर्शन घेऊन ते आता मुख्य साई मंदिरात पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता त्यांच्या हस्ते पाद्यपूजा केली जाईल। त्या पाद्यपूजेचं नंतर त्यांच्याकडून शिर्डी माझे पंढरपूर ही जी छोटे साईंची आरती असते ती आरती या ठिकाणी घेतली जाईल आणि त्यानंतर साई संस्थांच्या वतीनं या सर्व प्रमुख मान्यवरांचा सत्कार देखील समाधी मंदिरातच करण्यात येईल आणि त्यानंतर अमित शहा त्या ठिकाणाहून बाहेर पडतील। एकूण जर पाहिलं तर मागील वेळेस देखील अमित शहा शिर्डीला आले होते दौऱ्यावर, त्यावेळेस त्यांनी आवर्जून साई दर्शन घेतलं होतं आणि यावेळेस सुद्धा ते या ठिकाणी आज आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता ते दर्शनाला साई समाधी मंदिरात पोहोचलेत। आकांक्षा। अगदी नितीन, नेहमीच आपण पाहतो की अमित शहा जेव्हा शिर्डीच्या दौऱ्यावरती असतात तेव्हा ते साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी नेहमीच येत असतात, परंतु यंदाचा यावेळेचा हा अमित शहांचा दौरा विशेष महत्त्वपूर्ण असा आहे कारण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट कोसळलेलं आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। तर या अनुषंगानं इतर जे अमित शहांचे कार्यक्रम आहेत तर ते कसे असणार आहेत? निश्चितच जर पाहिलं तर आपण पाहिलं तर अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात बळीराजा संकटात आहेत। राज्य सरकारनं त्याबाबत विविध घोषणा देखील केलेल्या आहेत, मात्र अद्याप बळीराजाच्या पदरात काही पडलेलं नाही। त्यामुळे आज अमित शहा एक तर केंद्रीय गृहमंत्री जरी असले तर सहकार मंत्री देखील आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा महाराष्ट्राला आहेत। केंद्राकडून ज्या पॅकेजची मागणी वारंवार केली जाते त्या संदर्भात आज अमित शहा काही वक्तव्य करणार का लोणीतल्या सभेत किंवा किंवा कोपरगावच्या शेतकरी मेळाव्यात हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। एकूणच जर पाहिलं तर साई मंदिरातील आता सध्या त्यांच्या हस्ते पाद्यपूजा सुरू आहे, त्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर आरती झाल्यानंतर ते बाहेर पडतील आणि या ठिकाणाहून ते लोणी येथील जे सहकाराचं पंढरी समजली जाते, पहिला कारखाना साखर कारखाना सहकारी सुरू झाला त्या कारखान्याच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल। त्याचबरोबर पूर्णाकृती पुतळा जे बनवण्यात आलेले आहेत, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण ते करतील आणि त्यानंतर त्याच ठिकाणी शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील आणि या संवादात ते या अतिवृष्टीबाबत काय वक्तव्य करतात, राज्याने जो अहवाल त्यांना पाठवलाय त्यावर केंद्र सरकार काही निर्णय घेतंय का, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्व ठेवणार आहेत। त्यामुळे आजचा दौरा विशेषतः आहे ते त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्यासाठी। आकांक्षा। अगदी तर ही दृश्य आपण पाहतोय साई मंदिरामधून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिर्डीतल्या साईबाबांचं सध्या दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत। त्यांच्याकडून साईंची पूजा केली जाते, यानंतर आरती सुद्धा केली जाणार आहे। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री विखे पाटील,
त्याचबरोबर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित आहेत. यानंतर साईंच्या दर्शनानंतर पुढे अमित शहा हे विविध विकास कामांचं देखील आज लोकार्पण करणार आहेत. विखे पाटील यांच्या कारखान्याच्या विस्तारित कामाचं उद्घाटन हे आज अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर शहालोणी इथं पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याचं अनावरण देखील गृहमंत्री अमित शहा यांच्याच हस्ते होणार आहे. त्यानंतर पुढे शेतकरी मेळाव्याला देखील अमित शहा हे हजेरी लावणार आहेत. सहकार आणि शेतकरी मेळाव्याला ते संबोधित देखील करणार आहेत. त्यामुळे या संबोधनामध्ये अमित शहा आज काय बोलणार, शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवरती ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तर ही थेट दृश्य आपण शिर्डीच्या साई मंदिरातून पाहतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सध्या पूजा सुरू आहे. कालच खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिर्डीमध्ये दाखल झालेले होते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांचं स्वागत केलेलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्याच परिस्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा देखील घेतलेला होता. महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती असेल आणि त्यामुळे निर्माण झालेले शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतील, या सगळ्याच अनुषंगानं एक आढावा बैठक देखील अमित शहा यांनी घेतलेली होती. आणि त्यानंतर आज सकाळच्या सुमारास हा अमित शहांचा शिर्डी दौरा सुरू झालेला आहे. सगळ्यात सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साईंचरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झालेले आहेत. नमो साईनाथम आणि इथे पूजा केल्यानंतर, आरती केल्यानंतर पुढच्या दौऱ्यासाठी अमित शहा हे रवाना होणार आहेत. नमो साईनाथम नमो साईनाथम नमो साईनाथम. खरं तर अनेकदा आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिर्डी दौऱ्यावरती पाहिलेलं आहे. नेहमीच ते शिर्डी दौऱ्यावरती असताना साई मंदिरामध्ये आवर्जून जात साईंच्या चरणी नतमस्तक होत असतात. त्याचप्रमाणे यावेळेच्या दौऱ्यामध्ये देखील ते या साई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून साईंची आरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील आरती केली जाते. नमो साईनाथम नमो साईनाथम नमो साईनाथम नमो साईनाथम. साई रूपम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण असा मानला जातोय. कारण संपूर्ण मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या सगळ्याच पट्ट्यामध्ये यंदा पावसानं थैमान घातलेलं पाहायला मिळालं होतं. मराठवाड्यामध्ये तर अतिवृष्टीचं मोठं संकट कोसळलेलं होतं. आणि याच सगळ्याच्या अनुषंगानं गृहमंत्री हे आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. विविध कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत. प्रामुख्याने यामध्ये शेतकरी मेळावा देखील आहे. या सहकार आणि शेतकरी मेळाव्यामध्ये ते संबोधित देखील करणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, त्यांच्याकडून काही मदतीची घोषणा होणार का, या सगळ्यावरच अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं की अनेक शेतकरी हे देखील कुठेतरी आक्रमक झालेले होते. त्यामुळे या सगळ्याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातोय. साई शरणं हरी शरणं.
या दृश्यांमध्ये अमित शहा यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील आपल्याला दिसत आहेत. त्यांच्याकडून देखील साईंची आरती करण्यात आलेली आहे. नमो साईनाथम. सुरुवातीला यथोचित अशी पूजा झाल्यानंतर साईंची आरती करण्यात आलेली आहे आणि सध्या प्रार्थना सुरू आहे. यानंतर अमित शहा यांचे सगळे जे कार्यक्रम आहेत ते सुरू होतील. अमित शहा यांचा हा महाराष्ट्र दौरा खऱ्या अर्थानं सुरू होईल. साई चरणम परम सुखदम. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की याच साई मंदिर परिसरामध्ये परम सुख अनेक साई भक्तांनी गर्दी केलेली होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या साई भक्तांशी हस्तांदोलन केलेलं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. साई चरणम परम सुखदम. तर आपले प्रतिनिधी सूरज ओझा हे देखील या मंदिर परिसरामधून आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण तिथले सध्याचे अपडेट्स जाणून घेऊयात. सूरज. नमो साईनाथ. पाद्यपूजा केली जाते. अमित शहा शिर्डी माझे पंढरपूर आरती केल्यानंतर जे सगळेजण आहेत त्या ठिकाणी काही संस्थान जो सत्कार करणार आहेत ते घेतील आणि तो घेतल्यानंतर समाधी मंदिरातून बाहेर पडून गुरुस्थान जे आहेत त्याला भेटून समाधी मंदिराला त्या ठिकाणी येतील. गुरुस्थानच्या ठिकाणी दर्शन घेऊन त्यानंतर ते या मंदिरा परिसरातून बाहेर पडतील. एकूणच जर पाहिलं तर सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी काही भक्तांनी मोठी गर्दी केली होती. सुरक्षा व्यवस्था देखील ठोक ठेवण्यात आलेली आहे. ज्यावेळेस अमित शहा यांचं या ठिकाणी एंट्री झाली त्यानंतर एकच जयघोष सुरू झाला. जय श्रीराम असेल, ओम श्रीराम असेल, भाजप असेल विजयचा. आणि जेवढे लोक समोर उभे होते, जेवढे भक्त होते आणि जेवढे लोक समोर उभे होते, जेवढे भक्त होते किंवा कार्यकर्ते होते यांनी गुलाबाचे फुलं आणले होते ते देखील काही जणांकडून अमित शहा यांनी स्वतः स्वीकारलेत. आणि इतर असतील, फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील हे देखील त्या भक्तांशी संवाद साधत साधत मंदिरात गेले. त्यामुळे एक भक्तिमय वातावरण सध्या आपण या साई मंदिर परिसरात पाहतोय. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी 2 बॉम्ब शोध पथक असतील, 2 डॉग स्क्वॉड असतील यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा मंदिर परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. काही वेळातच आता अमित शहा हे साई संस्थांचा सत्कार स्वीकारून मंदिर परिसरातून बाहेर पडतील समाधी मंदिरातून आणि गुरुस्थान या ठिकाणी येतील. तिथलं दर्शन घेऊन ते लोणीकडे मार्गस्थ होतील. आकांक्षा. अगदी त्यामुळे साई भक्तांनी देखील आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे अर्थातच साई मंदिर परिसरामध्ये मोठी गर्दी झालेली असते आणि त्याच पद्धतीनं अनेक नेते मंडळी ही देखील साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झालेले आहेत. आपण या दृश्यांमध्ये पाहतोय मंत्री गिरीश महाजन हे देखील इथे उपस्थित आहेत. यापूर्वीच अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते साईंची पूजा आणि आरती केली गेली आणि त्यानंतर आता इथून गुरुस्थान या ठिकाणी अमित शहा हे रवाना झालेले आहेत. अनेक नेते मंडळी, अनेक भाजपचे नेते, मंत्री हे देखील अमित शहा यांच्या समवेत उपस्थित आहेत आणि आता साईंची पूजा आणि आरती केल्यानंतर अमित शहा हे तिथून बाहेर पडतायत. अनेक भक्तांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी इथे झालेली आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावरती असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. सुरक्षेच्या अनुषंगानं योग्य ती खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे. तर दृश्यांमध्ये आपण पाहतोय मोठ्या संख्येनं भक्तगण आणि कार्यकर्ते हे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आणि अमित शहा हे आता साईंचं दर्शन घेऊन पुढे रवाना होत आहेत. यानंतरचा संपूर्ण दिवसाभराचा कार्यक्रम त्यांचा असणार आहे. विविध विकास कामांचं लोकार्पण हे आज अमित शहा यांच्या हस्ते पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं विखे पाटील यांच्या कारखान्याच्या विस्तारित कामाचं उद्घाटन हे देखील अमित शहा यांच्या हस्तेच होणार आहे. त्यानंतर लोणी इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देखील अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर पुढे हा सोहळा पार पडल्यानंतर
अमित शहा हे शेतकरी मेळाव्याला देखील उपस्थिती लावणार आहेत. लोणीमध्येच या शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शेतकरी मेळाव्याला देखील अमित शहा हे उपस्थित असतील. आता साईंचं दर्शन घेऊन अमित शहा हे पुढच्या आपल्या कार्यक्रमांसाठी रवाना होताना आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील सोबत आहेत आणि यानंतरचा पुढचा कार्यक्रम त्यांचा लोणीमध्ये होणार आहे आणि लोणी इथला कार्यक्रम झाल्यानंतर कोपरगावमध्ये देखील पुढच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोपरगावामध्ये शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या बायोगॅस आणि इतर प्रकल्पांचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला देखील अमित शहा यांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्या हातून या संपूर्ण प्रकल्पाचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यामुळे एकूणातच आज संपूर्ण दिवस अमित शहा यांचे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये संध्याकाळी शेतकरी आणि सहकार मेळाव्यामध्ये अमित शहा हे या मेळाव्याला संबोधित देखील करणार आहेत. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे आणि या शेतकऱ्यांचे देखील